समर्थाची आता माझ्या मने धरावा निर्धार चिंतनी अंतर न पडावे येथे नाही झाली कोणाची निरास येथे नाही झाली कोणाची निरास आल्या याचकास कृपेविषयी आता माझ्या मने धरावा निर्धार चिंतनी अंतर न पडावे तुका म्हणे येथे नाही तुझी परी राया रंग सरी पाया पाशी आता माझ्या मने धरावा निर्धार चिंतनी अंतर न पडावे पांडुरंगा करू चरण सरोजम सांद्रनीलांबुदाभम जगनीत पानी मंडनम मंडनानाम तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदैदबलहासं विठ्ठलं चिन्तयामि अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भुजतेजस्फुरिदा प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् गंगा विशुद्धं यत्पाद स्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगा गिरिजयोगिराज तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदा अलंकृतं साधु संन्यास योगं मुखेस्य वेदांत शास्त्रार्थ नित्यं नमो नारायण गिरिजी ब्रह्म स्वरूपं जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मस्तक हे पाय जीवा घडली या सेवा समर्थाची आता माझ्या मने धरावा निर्धार चिंतने अंतर न पडावे कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु महाराष्ट्र भूषण देहू निवासी तुकोपरा यांचा 4 चरणाचा भगवत सेवेकरता अभंग या ठिकाणी निवडलेला आहे। कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी या ठिकाणी सद्गुरु योगीराज गंगागिरीजी महाराजांचा चालू असणार हा 174वा अखंड हरिनाम सप्ताह सद्गुरु गंगागिरीजी महाराजांच्या कृपाशीर्वादाने सद्गुरु महंत ब्रह्मलीन नारायणगिरीजी महाराजांच्या कृपाशीर्वादाने आणि महंत आदरणीय परमपूजनीय रामगिरीजी महाराजांच्या कुशल अशा मार्गदर्शनाने असणार हा सप्ताह या ठिकाणी आज आपला अखंड असणारा परंपरेचा असणार ही आपली 200 वर्षाची परंपरा आजही अशा कठीण परिस्थितीमध्ये आणि आपल्याला कालच सांगितलंय की प्रतिकूल परिस्थितीमध्ये असणार आहे वातावरण आहे आजार आहे सर्व जगावर संकट आहे कोरोनाचं परंतु आपला हा नियम मात्र आपण महाजनी या ठिकाणी आपला बंद पडू दिला नाही कारण नित्यनेम नामितो प्राणी दुर्लभ
लक्ष्मी वल्लभ तया जवळे. आणि म्हणून असा असणारा हा भव्य दिव्य असणारा जगामध्ये कानाकोपऱ्यामध्ये पोहोचलेला आपला असणारा हा सप्ताह आहे. या ठिकाणी या नामस्मरणाची असणारी गुरुवर्य नारायणजी महाराज सांगायचे की हा सप्ताह म्हणजे विठ्ठल विठ्ठल गजरी असणाऱ्या नामस्मरणामध्ये पंढरपूरमध्ये असणार भगवान पांडुरंग परमात्मा त्याला सुद्धा तिथं करमत नाही आणि म्हणून तो या ठिकाणी येतो. अशा असणारा स्वरूपाचा नाम सप्ताह या ठिकाणी चालू आहे. 174वा अखंड हरिनाम सप्ताह. आणि आज त्या निमित्ताने असणाऱ्या दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सभा या ठिकाणी मला करण्याचा योग आलेला आहे. सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. त्या अभंगातून महाराज या ठिकाणी सांगतात, या त्रैलोक्यामध्ये आता आम्हाला कुठल्याही प्रकारचं भय शिल्लक राहिलं नाही. का राहिलं नाही? या त्रिलोक्यामध्ये महाराजांनी सांगितलं की आम्ही सर्व भयाच्या पलीकडे गेलो. आता भय नाही. आता भय नाही महाराज म्हणतात. म्हणजे याचा अर्थ आता यापूर्वी भय होतं महाराजांना. मग कशाचं भय होतं? महाराजांनी सांगितलंय, भय वाटे भीती वाटते आम्हाला. कारण अनादी कालापासून आम्ही जन्म मरणाच्या चक्रामध्ये फिरत आलेलो आहोत. अनेक दुःखे सोसलेले आम्ही. अनेक दुःखे सांगू किती, न साहे पाशाना पाजर फुटती. आणि हे दुःख सांगायला गेलं तर दगडाला सुद्धा पाजर फुटावं एवढं हे दुःख आहे जन्म मरणाचं. महाराज म्हणतात या जन्मात येताना आपल्याला काय त्रास झाला? मातेची या उदर कुहरी, पचोनी विष्ठेच्या दाथरे. त्या उदरामध्ये आईच्या उदरामध्ये 9 महिने त्या ठिकाणी आपण अत्यंत त्या घाणीच्या वातावरणामध्ये राहिलो. नवमास कष्टलासे आल्याने प्रसिद्धलागे सकलागे आधार रामे असे करणार तुझी मानाड करी. जनने
तलाशी धागाने प्रसूत झाली, येताची कर्मजाड तुझी मान अडकली, आकांतु ते जननी दुःखे धाय मोकली. तो आकांत त्या माऊलीला सहन झाला नाही, तिने आक्रांत म्हणला. तुकाराम महाराज म्हणतात ना, काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा, माऊस मळमूत्र झाला तुझं क्षण क्षणा ध्यातसे. महाराज काय दुःख भोगला नाही. एक वेळ करी या दुःखा वेगळे, एकदा या दुःख तुम्हाला बाहेर काढा. जीवाने भगवान परमात्म्याला विनंती केली, मला बाहेर दुःखाच्या बाहेर काढा. पण भगवान परमात्म्याने त्याच्या बदल्यामध्ये असा प्रश्न केला की बाहेर सुखरूप बाहेर काढल्यानंतर तू काय करशील. त्याने सांगितलं, आठवीन पाय हा माझा नवस. आणि बाहेर आल्यानंतर खरंच आठवण काढली. बाहेर आल्यानंतर विसरली तया थोर झाली हानी. भगवान परमात्म्याचा विसर पडला महाराज, कशा करता आलो. आणि म्हणून हे दुःख आपण जन्म मरणाचा अनादी कालापासून भोगत आलेला आहोत. ऐशी चिंता करी सदा सर्व काळ, दिवस ही चिंता आहे. असणारही जगाला ग्रास करणारा सर्व काळ, आणि या काळाच्या कचाट्यातून आम्हाला आज सुटायचंय. त्याकरता काय करावं. काळाची सत्ता या जगावर, हे काळामळाच्या तोंडी घातली लोणी याची उंडी, माशी पाक फडफडे तव हे सरे. किती वेळा एवढं आयुष्य बघतं. आणि म्हणून या काळाच्या असणाऱ्या आम्हाला चक्रातून बाहेर, जन्म मरणाच्या चक्रातून बाहेर पडायचंय आम्हाला. आमच्या पाठीमागे काळाचं असणार भय आहे. नवे नवे शास्त्रामध्ये 9 प्रकारचं भय सांगितलंय. भोगे रोगे भयम, कुले च्युती भयम, वित्ते नपालात भयम, मानी दैन्य भयम, बले रिपो भयम, रूपे जराया भयम, शास्त्रेवाद भयम, तपेंद्रिय भयम, आणि कायक उत्तांतात भयम. विठाला महाराज म्हणतात 9 प्रकारचं भय प्रत्येक जीवाला आहे. नवे नवे यापेक्षा काय अधिक असतील. भोगी रोगे भयम, ज्या ठिकाणी भोग आला त्या ठिकाणी रोगाची भीती आहे. म्हणून जेवढे मनुष्य भोगाची इच्छा करेल तेवढे रोग त्याच्याजवळ अधिक येतील. महाराजांनी भोपाळ्यामध्ये सांगितलंय, भोगे रोगे जोडून या भोगाच्या पलीकडे रोग आणि त्या ठिकाणी ठरलेला आहे. म्हणून भोगाच्या इच्छा करू नये. कोणत्याही प्रकारचा भोग असेल त्या ठिकाणी रोगाची भीती आहे. काय झालं, बिरबल आणि बादशहा दरबारामध्ये बसलेले असताना दरबार भरलेला त्या ठिकाणी होता. आणि त्या काळातली एक असणारी स्त्री, एक असणारी बाई त्या ठिकाणी भाजीपाला विकत त्या दरबाराकडून चाललेली असताना बादशाने बिरबलला म्हटले, अरे काय ते बाईला. म्हणले, महाराज तिच्याकडे असणारा वांग आहेत, बैंगन आहे, ती वांगी विकत चाललेली आहे. बादशाह सांगितलं, अरे बैंगन क्या चीज होते. बिरबल ने सांगितलं, महाराज बैंगन बहुत अच्छी चीज होती है, इसलिए भगवान ने उसके ऊपर 76 रखा है.
म्हटले बैंगन बहुत अच्छी चीज आहे. बादशाला वाटलं खरंच चांगलं, आता कधी पाहिलेलं नाही, घेतलं ते आचार्याकडे दिली बनवायला. त्यांनी असं सुंदर असं आणि भोजन बनवलं. महाराज भाजी बनवली आणि भाजी बनवल्यानंतर पंगत बसली. वांग्याची असणारी भाजी बनवली, पंगत बसली, सगळं दरबार बसलेला आहे. पण बादशाह पहिल्यांदा ती असणारं वांग्याची भाजी खातोय. बादशाने खा 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 कसं खाल्लं विचार केला नाही. आणि पंगत उठल्यानंतर रात्री बादशाला त्याचा परिणाम जाणवला आणि तो रात्रभर ले लोटा चल धडे, ले लोटा चल धडे अशा प्रकारची अवस्था झाली. सकाळी कधी बिरबल तू कधी, आणि त्याचा मी त्याची हजेरी घेतो म्हटले. पाहतो बादशाह विचार करायला लागला. बिरबल आला. बिरबल विचार, काय बिरबल तूने बोला बैंगन बहुत अच्छी चीज होती है, मैंने खाए और अरे मला त्रास झाला रात्रभर त्याचा. बिरबल ने सांगितलं, सरकार बैंगन बहुत बुरी चीज है, इसीलिए भगवान ने उसके ऊपर खुट्टी ठोक के रखी. बैंगन म्हणजे वांग खूप वाईट आहे म्हटले, म्हणून भगवान परमात्मा त्याच्यावर खुट्टी ठोकली. अरे दोन प्रकारे तू असं का बोलतो. त्याने सांगितलं, सरकार जिसे आपको अच्छा लगे वैसा बोलना मेरा कर्तव्य, मैं बैंगन का दास नहीं, मैं आपका दास हूं. सांगायचं तात्पर्य बादशाने खाल्लं, खूप खाल्लं काही, पण त्याच्या पलीकडे असणाऱ्या परिणामाचे विचार परवा केली नाही. म्हणून भोगाच्या पलीकडे रोग आहे. भोगी रोगे भयम. साधू संत महात्मे त्यांचा आहार युक्त असतो. गीतेच्या 6व्या अध्यायात महाराज सांगतात, भगवान परमात्मा सांगतात, युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त आहार विहार युक्त आहार विहार साधकाचा आहार कसा असावा. युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी सार. आणि म्हणून संतांना या रोगाची भीती नाही, कारण त्यांचा आहार युक्त आहे. आजीर्ण होईपर्यंत ते कधी खात नाही. भोगी रोगे भयम कुले च्युती भयम. महाराज म्हणतात, कुलाच्या उच्च कुलामध्ये जन्माला आला, पण त्याप्रमाणे कर्म जरा घडलं नाही तर त्या कुलातून भ्रष्ट होण्याचं भय आहे. ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय पहा. भगवान परमात्म्याला अर्जुनाने सांगितलं, अर्जुन देवा, आज जर मी यांच्याशी युद्ध केलं तर मी असणाऱ्या केलेल्या कर्माचा परिणाम माझ्या गेलेल्या पितरांना भोगावा लागेल. आज माझ्यातून जर आज या ठिकाणी दोष घडला, पातक घडलं, तर त्याचा परिणाम तरी पितर काय करीते कैसेनी स्वर्गी वसते म्हणून तेही येती कुळापासे. जसा पायाला सर्प डसला म्हणले महाराज, सर्पाने पायाला डंख मारला, पण त्याच्या वेदना कुठे होतात? त्याच्या वेदना मस्तकामध्ये होतात. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, जैसा नखाग्री व्याळू लागे. नखाला पायाला अंगठ्याला व्याळू लागला म्हणजे सर्पाने चावा घेतला, पण त्याची वेदना तो शिखांत व्यापी वेगे. तसं या ठिकाणी आम्ही केलेला कर्माचा परिणाम, आमच्या घडलेल्या दोषाचा परिणाम, दोषे रे काही कुलज्ञानम वर्णसंकर कारकैहि. त्या ठिकाणी दोष जर आमच्याकडून घडला तर त्या ठिकाणी पितरांना सुद्धा या ठिकाणी शंकरो नरकायैव कुलज्ञानम कुलस्य पतंती पितरो येषाम लुप्तपिंडोदकक्रियः विठ्ठल म्हणून उच्च कुलामध्ये जन्माला घेतला, त्याप्रमाणे कर्म घडलं नाही तर भ्रष्टतेचं भय आहे. महाराज म्हणतात, कुले च्युती भयम विद्येन पालात भयम. पैसा ज्या ठिकाणी आला, द्रव्य ज्या ठिकाणी आलं, त्या ठिकाणी सुद्धा भीती आहे. कशाची भीती आहे? द्रव्याची या मागे, द्रव्याच्या पैशाच्या मागे सुद्धा चोराची भीती आहे. कारण आजकाल धनवंताला की आपल्याला त्याची गरज नाही, मान्यतेची गरज नाही, पण द्रव्य ज्या ठिकाणी आलं
त्या ठिकाणी चोराची भीती आहे, त्या ठिकाणी राजाची इन्कम टॅक्सची भीती आहे. पण द्रव्याची या मागे कळीकाळाचा लाग. 14 जण मित्र चोरी केली. आजही बऱ्याच ठिकाणी चोऱ्या घडण्याचे प्रकार चालू आहे. पण ते चोरही असे कलाकार आहे, ते पैसे कमी नेतात, मारतात जास्त. चोरी चौघांनी चोरी केली ना, असं काही ऐवज धन लुटलं, गाठोडं बांधलं, डोक्यावर घेतलं आणि गावाच्या बाहेर आले. गावाच्या बाहेर आल्यानंतर त्यांनी ठरवलं, म्हणजे आपलं हे सर्व असणारा धन पैसा वाटून घ्यायचा आहे. पण आता हा पैसा आपलाच आहे, म्हणले पैसा कुठे जाणार आहे. पण त्या अगोदर आपल्या पोट पाण्याची काही ते पोटपूजा केली पाहिजे. आणि म्हणून 2 जणांना सांगितलं, अरे म्हटलं तुम्ही गावातून काही ते भिक्षा मागून काही ते भोजन आणा म्हटले. 2 जणांना गावात पाठवलं. ते 2 जण गावात गेल्यानंतर पाठीमागे 2 जण राहिलेले आहेत, त्यांच्या मनामध्ये विकल्प आला. म्हटले हे गावात गेल्यानंतर, गावातून आल्यानंतर आपण त्या ठिकाणी यांना काय करायचं, भोजनाला बसल्यानंतर पाणी आणायला पाठवायचं. पाणी आणायला पाठवलं की याला विहिरी ढकलून द्यायचं आणि आपण या पैशाचे 2च मालक होऊ म्हटलं. आता इकडे यांच्या मनामध्ये विकल्प आला. ते 2 जण गेले, त्यांच्या मनामध्ये विकल्प आला. त्यांनी विचार केला, आपण या ठिकाणी जर या अन्नामध्ये जर काही विष काढून नेलं तर या दोघांचा मृत्यू होईल. दोघांचा मृत्यू झाल्यानंतर सगळा असणारा पैसा सगळा आपलाच होईल. म्हटलं आपणच दोघं त्याचे मालक हो. दोघांनी विचार केला. हे भिक्षा घेऊन गेले. त्यांना म्हटले, करा जेवण, करा भोजन. त्याने सांगितलं, हो भोजन करायचं, पण त्या भोजन करण्याकरता अगोदर आपल्याला त्या ठिकाणी पाणी लागेल आणि म्हणून तुम्ही पाणी घेऊन या. त्यांना पाण्याकरता पाठवलं की पाठी मागून गेले आणि त्यांना विहिरीमध्ये ढकलून दिलं. आता त्यांना विहिरीमध्ये ढकलून दिल्यानंतर यांनी विचार केला, आता यथेच भोजन करू म्हटले ना, आणि त्यानंतर असणार हे पैसा सामुग्री ऐश्वर्य सर्व वाटून घेऊ. भोजन केलं, पोटभर भोजन केलं, आणि आता त्यांनी बसले बैठे पैसे वाटायला. शक्य आहे का? अहो त्यामध्ये विष काढलेलं होतं. विषाचा परिणाम काय होणार आहे? महाराज म्हणतात, विष कसंही खाल्लं तरी ते त्याचा परिणाम दाखवणारच आहे. दोघांचाही मृत्यू झाला आणि त्याचा परिणाम, त्या पैशाचा परिणाम चौघांनाही आपला जीव गमवावा लागला. महाराज म्हणतात, द्रव्य ज्या ठिकाणी आलं की त्या ठिकाणी सुद्धा भीती आहे. आपल्या संत महात्म्यामध्ये जयदेव नावाचे संत होऊन गेले, त्यांचा सुद्धा चरित्र आपण त्यांचा सुद्धा कथाभाग वाचला तर त्यांना सुद्धा एका राजाने असणार भोजनाचं आमंत्रण दिल्यानंतर त्यांना काही दान दक्षिणा दिली. त्या दान दक्षिणेच्या आशेने काही चोराने त्यांचा पाठलाग केला आणि त्यांचे हातपाय तोडून त्यांना विहिरीमध्ये टाकलं महाराज. पण ते संत होते. मला सांगायचं तात्पर्य की पैसा ज्या ठिकाणी आला त्या ठिकाणी चोराची भीती आहे, त्या ठिकाणी राजाची इन्कम टॅक्सची भीती असते. म्हणून वित्तीयमान ज्या ठिकाणी येतो त्या ठिकाणी दारिद्र्यतेचं भय असतं. आज आपण प्रत्येक जणाला, प्रत्येकाची इच्छा काय, मला लोकांनी मला मानावं, लोकांनी माझी पूजा, माझी आणि असणारी या ठिकाणी माझा जयजयकार करावा, अशा प्रकारची प्रत्येकाची इच्छा आहे. आणि म्हणून मानावया जग व्हावी द्रव्य माया. आज प्रत्येकाचा अट्टहास, प्रत्येकाचा प्रयत्न हा माना करता चालू आहे. पण संत महात्मे महाराज, संत महात्मे म्हणतात की आम्ही हा जो मान आहे, हा मान मानदंब चेष्टा, हे तो सुकाराचे विष्ठा, सुकाराचे विष्ठा, हे तो सुकाराचे विष्ठा. शुकराची विष्ठा. संत महात्म्याने मान असेल सर्व असणारे तिरस्कार याचा केलेला आहे. महाराज म्हणतात, लोकमान वमना समान मानने, लोकमान वमना समान मानने, एकांती रहाणे विठुराची.
लोकमान वमना समान मानने एकांती राहणे विठोसाठी. आणि म्हणून एकांतामध्ये असणार साधू संत महात्मे एकांतामध्ये राहतात, म्हणून त्यांना दैन्यतेचं भय नाहीये. कारण पैसा, श्रीमंती, धन, ऐश्वर्य, सोने रूपी आम्हा मृत्युके समान असणारी त्यांची वृत्ती असल्यामुळे त्यांना त्याचं भीती वाटत नाही. महाराज सांगितलं तुम्हाला रुपये जरा या भयान, चांगला रूपवान असला, सौंदर्यवान असला, मग त्याला काय भीती नाही का? तो का अमर झाला का? नाही महाराज, हे रूप सुद्धा एकदा कधीतरी जाणार आहे. तारुण्य पण गेले नाही आता, तारुण्य वृद्धपणी प्रवर्तली चिंता. महाराज, या तारुण्य कधीतरी पाठीमागे निघून जाणार आहेत आणि एक दिवस वृद्धपण येणार आहेत. म्हणून रूप हे टिकणार नाही. एकदा एक आजीबाई बाजारामध्ये गेली. बाजारामध्ये भरपूर काही सर्व माल असतो. हे साथी आलिया, ओळगा, सारंगारू या साथीमध्ये या बाजारामध्ये गेल्यानंतर तिथं बऱ्याच प्रकारचं असणारं सर्व काही होतं. पण ती एका कटलरीच्या आरसेवाल्याकडे गेली. त्याला म्हटले भाऊ आरसा दे मला. विचारलं काय किंमत आहे? त्याने सांगितलं 20 रुपयाला आहे. आजीने सांगितलं 20 रुपयाला? अरे काही कमी कर ना जाऊ. म्हणले आजी जाऊ द्या, पोहणीचं काही 15 रुपये द्या. 15 रुपये? अरे अजून काही कमी कर ना. म्हटले जाऊ द्या, तुमच्याकरता अजून 5 रुपये कमी करतो, 10 रुपये द्या. 10 रुपये? आरसा दाखव बरं. तो आरसा पाहिला, त्या आरशाने तोंड पाहिलं आणि त्या तोंडावर सगळ्या सुरकुट्या पडलेल्या होत्या. म्हातारी त्या दुकानदाराला लागायला म्हणले अरे 10 रुपये घेतो आरशाच्या आणि आरशामध्ये चवादवाचं तोंड सुद्धा दिसत नाही. म्हणले आमच्या काळामध्ये आम्ही ज्या वेळेला 10-15 वर्षाचे 20 वर्षाचे होतो ना, त्यावेळेला आरसा बी 2 रुपयाला मिळायचा आणि त्याच्यामध्ये तोंड सुद्धा किती सुंदर दिसायचं. म्हणले त्या दुकानदाराने सांगितलं आजी त्यावेळेला तुमचं तोंडच तसं होतं, तुमच्याच तोंडाची खोबऱ्याची वाटी झाली अशी. आता ते आरसा काय करील? आता आरसा काय करतो? पै दर्पण निलिया जवळा. तो दर्पण म्हणजे आरसा आपलं स्वरूप आपल्याला दाखवतो, तो वेगळं काही दाखवत नाही. विठ्ठल म्हणून कितीही रूपवान असला, कितीही सौंदर्यवान असला तरी त्याला सुद्धा महाराज त्या ठिकाणी रूप कधीतरी संतवृत्तपण येणार आहे आणि त्यानंतर मात्र त्याला त्या सौंदर्याला मुकावं लागणार आहे. रूपे जराया भयम भले रिपो भयम. संत महात्मा महाराज आपल्याला पेक्षा बलवान भेटला तरी आपल्याला त्याची भीती आहे. पैलवानाला एखाद्यापेक्षा एकाला ठका गाठी पडली ठका ठका त्याला प्रत्येकापेक्षा ठक भेटत असतो. बलवान आहे जगामध्ये काही जग आहे, पण संत महात्म्याला बलवान कोणी किती बलवान असेल, संत महात्मे त्याला भीत नाही. का भीत नाही? कारण संतांना या जगामध्ये आता शत्रू जोडलेला नाही. ज्ञानेश्वरीचा 12 अध्याय ज्ञानेश्वर महाराज सांगतात समहा शत्रूच मित्रेच तथा मानापमानयोः शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जितः. या भगवान परमात्म्याच्या असणाऱ्या वाक्यामध्ये आणि विवेचन करत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी बऱ्याच प्रकारची उदाहरण देऊन सांगितले. महाराज म्हणतात जसं एखादे झाड आहे, त्या झाडाखाली तुम्ही बसल्यानंतर त्या झाडाने असा विचार केला का की हा जो मनुष्य बसलेला आहे हा कोण आहे, कुठून आलेला आहे, मालुंजाचा आहे का हनुमंतगावचा आहे, असा काही विचार केला? हा विचार त्याने केला नाही. किंवा एखादा तोडायला आला, त्याला त्या झाडाला तोडायला आल्यानंतर त्या घाव घातल्यानंतर ते झाड असं विचार करतं काय हा मला तोडतो, याला आपल्याला सवय द्यायची नाही. ज्ञानेश्वर महाराज सांगतात जो खांडावया घावो घाली कालावनी जयाने केली तो खा एकची सावली वृक्ष दे जैसा. दोघांनाही सावली देतो महाराज. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, आणखी पुढे जाऊन सांगतात की जसं आपल्या शेतामध्ये आपण ऊस लावला, त्या ऊसाला खत घातलं, त्या ऊसाला पाणी घातलं, त्या ऊसाला मोठं केलं, सांभाळलं त्याला, आपल्या लेकराप्रमाणे सांभाळला, त्याला लहानाचं मोठं केलं आणि आता कोणीतरी एक दिवस
तोडणारा आला त्या उसाला तोडला आणि कारखान्यामध्ये घेऊन त्याला त्या कारखान्यामध्ये त्याला काढल्या गेल्या साखर झाली. पण त्या उसाने असा विचार केला का याने मला पाळलं पोचलं याने यालाच मी फक्त माझी गोडी देणार आहे, याने मला तोडलं म्हणून याला आता माझी गोडी देणार नाही असा विचार केला. ज्ञानेश्वर महाराज सांगतात ना तरी क्षुदंडो पाळीतया गोडो गाडीतया कडू लोहेची जेवी. आणि म्हणून अशा प्रकारची वृत्ती ही संतांची आहे. आरी मित्री जायचा अर्जुना जाया भावायचा मानक मानी सरीसा होतू जाय. किंवा आणखी महाराज एका श्लोकावर अद्विष्टा सर्व भूताना मैत्र करून येवच या ठिकाणी वर्णन करत असताना महाराज म्हणतात तर आपल्या शरीरामध्ये जो प्राण राहतो महाराज या प्राणाने असा काही विचार केला का अंगे रावते भाऊचारी. या मनाच्या असणारे 5 प्रकारचे प्राण आहेत. त्यामध्ये प्राण जो महत्वाचा आहे त्या प्राणाने विचार केला की मी या शरीरातून आणि असणाऱ्या गरीबाचा असणार या भिकाऱ्याचा असणार शरीर आहे म्हणून यातून मी राहणार निघून जाणार आणि एका राजाच्या त्यामध्ये जाऊन प्रवेश करणार असं काही प्राणाने विचार केला का. महाराज म्हणतात का रायाचे देह चालू रंका परवते गाळू हे नेने छिगा प्रपाळू प्राणो जैसा. हा प्राण विचार करत नाही. तसं संत महात्मे महाराज हा परका आहे का आपला आणि जवळचा आहे हा भेद विचार करत नाही. आणि म्हणून गुण दोष याते न विचारी काही गुण दोष याते न विचारी काही गुण दोष याते न विचारी काही गुण दोष याते न विचारी संतांजवळ कोणी आल्यानंतर त्या ठिकाणी ते आपल्याला दूर करत नाही. महाराज हा भेद संतांजवळ नाही म्हणून त्यांना कितीही बलवान असला नवे नवे काळ सुद्धा त्यांना काही करू शकत नाही. काळाचं सुद्धा माथ्यावर पाय देऊन संत महात्मे पुढे गेले. महाराज काळ गुलाम सलाम करी तो कया घरी राबतो. बलवानाचेही असणार हे बलवान संत महात्मे आहे. कारण बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. आम्ही बलवान असणारा भगवान परमात्म्याचा आम्ही आता संगती केली. बळीयाचा अंग संग झाला आता झाला आता भगवान केल्यामुळे घडल्यामुळे आम्हाला शत्रू या ठिकाणी आम्ही कोणालाच आणि घाबरत नाही आम्ही भीत नाही. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रिलोके. आणि म्हणून संत महात्मे किती बलवान असला तर ते बलवानालाही भीत नाही. त्याच्या पलीकडे संत महात्मे काळाच्याही विचारावर डोक्यावर पाय ठेवून गेले. तो तुका
तुकाराम तुकाराम नाम घेता कापे अशा प्रकारचा काळ सुद्धा ज्यांना पितो महाराज त्यांना बलेरी भयम बलवानाची काय भीती महाराजांनी आणखी सांगितलं तपेंद्रिय भयम जो तपी आहे त्याला सुद्धा भय आहे कोणाचं भय आहे तप्याला तो तर तपस्वी आहे ना त्याला कशाचं भय पण त्याला सुद्धा महाराज म्हणतात भय आहे त्याला कोणाचं भय आहे त्या तप्याला महाराज तेही के जते कासा विषय इंद्रियाची प्रौढी ऐशी ज्या साधने करता जंगलामध्ये एकांतामध्ये ते संत आणि बसले तपस्वी बसलेले आहेत मना ते धरून या मोठी मनाला मुठीमध्ये धरून मन मारून मेंढा मोठी अशा मनसा तृष्णा सुटी भक्तिभाव नैवेद्य ताटी भरून गेला हाकार अशा प्रकारचे वृत्ती त्या ठिकाणी तयार करून ते संत एकांतामध्ये बसल्यानंतर सुद्धा त्यांना या ठिकाणी इंद्रिय सोडत नाही ते ही की जती कासाविषयी या इंद्रियाची प्रौढी अशी मना या इंद्रियांचा महाराज त्यांना भय आहे आणि सर्व जीवनाला एक शेवटचं भय म्हणजे काळाचं भय प्रत्येकाला आहे काळाच्या तावडीतून आजपर्यंत काळे राशीला हा अवघाची आकार इथं काळाच्या जबड्यातून कोणी सुटला नाही महाराज आणि म्हणून या 9 प्रकारचं म्हणजे संत महात्मे शास्त्रामध्ये जे वर्णन केलं की सांगितलं या 9 प्रकारच्या नव्या आगणित असणाऱ्या या विश्वामध्ये आणि जे काही चेतन अचेतन सर्व काही प्रकारचं भय असेल त्या कुठल्याही प्रकारचं भय आम्हाला राहिलेलं नाही का राहिलं नाही तुकाराम महाराजांना प्रश्न केला काही साधकांनी महाराज तुम्ही म्हणतात की आम्ही निर्भय झालो पण याच्या पाठीमागे तुमची अशी कोणती शक्ती आहे तुम्ही काय केलं याकरता तुकाराम महाराज सांगितलं आम्ही त्या भगवान परमात्म्याचं चिंतन केलं आणि त्यामुळे आम्हाला आता भीती राहिली अभंगाचं प्रथम चरण आता भय नाही आता भय नाही ऐसे वाटे जीवा आता भय नाही ऐसे वाटे जीवा आता भय नाही ऐसे वाटे जीवा आता भय आता माझा मन तरावारी
घडली आज सेवा समर्थाची. तुकाराम महाराजांनी सांगितलं आम्ही समर्थ असणारे सद्गुरु गंगागिरी महाराज, समर्थ असणारे सद्गुरु नारायणगिरी महाराज, माऊली ज्ञानोबराय असणाऱ्या संतांची सेवा केल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारची भीती राहणार नाही. असणारा तो समर्थ भगवान परमात्मा आहे, त्याची नामस्मरण केल्यानंतर भीती राहणार नाही. समर्थ काय करू शकतो याचं उदाहरण, याचं प्रमाण गुरुवर्य नारायणगिरी महाराज द्यायचे. तुका म्हणे आले समर्थाचे मना, तुका म्हणे आले समर्थाचे मना, तरी होय राणा, जरी होय राणा रंगदाता, याती नवे झाले पाहे, गुणालोच याती नवी झाली पाहे, गुणालोच याती नवी झाली पाहे, गुणालोच याती नवी झाली पाहे. समर्थ काय करू शकतो? समर्थ राजाचा रंग आहे, रंगाचा राजा करू शकतो. नवे नवे जो समर्थ आहे, समर्थ कोणाला म्हणायचं? समर्थ त्याला म्हणायचं ज्या 12व्या अध्यायात भगवान परमात्मा सांगतात, काय राजयाची कांता काय भिक मागे, राजाची कांता असणारी त्याला भीक मागायची वेळ आली, समर्थ म्हणायचं. समर्थ आणि त्या ठिकाणी फक्त एक भगवान परमात्मा आहे. समर्थ हे संत आहेत आणि त्या समर्थाची सेवा घडल्यानंतर घडली या सेवा समर्थाची. आता आम्हाला भय राहिला नाही, आता भय चिंता नाही धाक, जन्म मरण काही एक झाला, इहलोकी परलोक आले सकळे के वैकुंठ. हरी तैसे हरीचे दास, नाही तया भय मोह चिंता असं. संत महात्म्याला भक्ताला भय राहिला नाही, कारण तो भगवान परमात्मा विष्णू पदम निर्भयम या जगामध्ये फक्त निर्भय असणार, पाय निर्भय असणार जर एक कोण असेल तो या ठिकाणी भगवान परमात्मा आहे. आणि म्हणून त्या भगवान परमात्म्याची सेवा करूया. त्याची सेवा केल्यानंतर कुठल्याही प्रकारचं भय शिल्लक राहणार नाही. म्हणून महाराज आपल्या असणाऱ्या या मनाला विनंती करतात, हे मना आता तू असा दृढ निश्चय कर, त्या भगवान परमात्म्याचं चिंतन अहोरात्र तुझ्याकडून आम्ही घडावा अशा प्रकारचा निश्चय कर. अभंगाचं दुसरं चरण. आता माझे मने धरावा निर्धार, 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 आता माझे मनी करावा निर्धार, चिंतने अंतर न पडावा, चिंतने अंतर न पडावा, आता माझे मनी करावा, आता माझे मनी करावा निर्धार, चिंतने अंतर न पडावा, चिंतने आता माझे मनी करावा निर्धार, आता माझे मनी करावा निर्धार, आता माझ्या मनी धरावा निर्धार, चिंतने अंतर न पडावे. मनाला विनंती करतात आता माझ्या मने, कारण या मनाचा स्वभाव आपण सर्वांना आपण गीतेमध्ये भगवान परमात्मा सांगतात ऐकतो आपण.
चंचल मे मन कृष्ण प्रमाथी बलवतुडम प्रमाथी असणाऱ्या मनाचा स्वभाव आहे. काय मन हे चंचल, जाता येता यासी न लगे वेळ. या मनाचा स्वभाव असा आहे म्हणजे याला जायला यायला वेळ नाही आणि आपल्याला सांगायला वेळ नाही. म्हणून या मनाची अवस्था आहे. महाराज या मनाला विनंती करतात, ही निर्धार असा कर तुझ्या मना, कारण भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा. किती निर्धार पाहिजे भक्तीसाठी? एवढा निर्धार पाहिजे, जय आकाशवर पडो पाहे ब्रह्मगोळ भंग जाळे. आकाश जरी कोसळला तरी चालेल, या समुद्रामध्ये वडवाणा नावाचा आग्नेय तो जरी खायला उठला तरी चालेल, पण देवा न करी अनेकांचा पांगीला, नाम धारक तुझाची अंकिला. महाराज मजबरी घाली घान परीन सोडी तुझे चरण. नवे नवे महाराज काही जरी झाला, कुठलाही प्रसंग आपल्यावर जरी आला तर महाराजांनी सांगितलं भजन सोडायचं नाही. पडता जड भारी दासी आठवा दासी आठवा दासी आठवा भगवान परमात्म्याचं नामस्मरण कुठल्याही प्रसंगामध्ये आणि या ठिकाणी अंतराय नको चित्ता. या ठिकाणी भजनामध्ये अंतर पडू नये, हे संतांचे साधकाचे ध्येय आहे. आणि निर्धार मनाचा असा पाहिजे, काही जरी झालं तर या मनाचा निश्चय, मनाचा असणारा दृढ निश्चय पाहिजे. भगवान परमात्म्याचं चिंतन, या भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा. महाराज म्हणतात हे मना असा दृढ निश्चय कर, कारण चिंतन केल्यानंतर भगवान परमात्मा चिंतने चिंतने तद्रूपता. आपल्या चिंतन केल्यानंतर आपल्यासारखं भगवान परमात्मा करून घेतो. रामायणामध्ये ज्या वेळेला वासुकीच्या वने सीता अशोक करी, त्या वनामध्ये असणाऱ्या अशोकाच्या असणाऱ्या वनामध्ये सीताबाई असताना शोक करत असताना त्रिजटेने विचारलं, काय शोक करतेस? त्या सीताबाईने सांगितलं, त्रिजटा त्या असणाऱ्या भुंग्याकडे बघ म्हटले. त्या आळीला असणारा तो भुंगा येतोय आणि डंख मारतोय, येतोय डंख मारतोय, निघून जातोय. मग त्रिजटीने सांगितलं, मग असं यामध्ये विचार करण्यासारखं काय आहे? सीताबाईने सांगितलं, आज मी त्या भगवान प्रभू रामचंद्राच्या चिंतनामध्ये इतके काही आम्हाला भगवान परमात्म्याचं वेळ लागलेला आहे की मला रात्रंदिवस असणारा एक क्षणही त्याचा विसर पडत नाही. मग कदाचित जरा सीतेचा राम झाला तर? त्रिजटेने सांगितलं, सीते असा विचार करू नको, कारण हा व्यर्थ विचार आहे. कारण त्या ठिकाणी त्या आळीला डंक मारल्यानंतर त्या आळीचं रूपांतर त्या भुंग्यामध्ये झालं. भाविता किटकी झाली भृंगी, ती कृमीले बदलामध्ये त्या ठिकाणी सांगितलंय की ती किटकी भृंगी झाली. तो का म्हणे आळी जीवे नो रे चिवे गडे. अशा प्रकारे मला तिचा स्वभाव आहे. सीतामाईने सांगितलं, मी जर राम झाले तर काय करायचं? त्रिजटेने सांगितलं, सीतामाई तुम्ही चिंतन करता करता जर राम झाले तर राम सुद्धा तुझं चिंतन करत असेल. रामाची सुद्धा मग त्या ठिकाणी काय होईल? तुमची जोडी जिथली तिथेच राहील म्हटले. म्हणून चिंतने चिंतने तद्रूपता. क्या करता? काळ सारावा चिंतने. भगवान परमात्म्या चिंतनामध्ये काळ आपला सदैव चिंतन नामस्मरणामध्ये घालावा. त्या ठिकाणी मन हे आपल्याला साथ, मनाची जर साथ असेल तर मात्र त्या ठिकाणी मग भजनाला आपल्याला काहीच अडचण येणार नाही. आणि महाराज त्या भगवान परमात्म्याचं भजन जर अंतःकरणापासून मनापासून घडलं
भजन शरीराने करायचं नाही, मनाने करायचंय. नाहीतर बऱ्याच टिळा टोपी उंच दावी जगी म्हणे गोसावी अशा प्रकारचे बरेच वरवर बीज घेणारे आहेत काय आहेत. पण भजन हे अंतरंगामध्ये अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी बाबाची. एरवी अंतर शुद्ध नसता अंतकरण जर शुद्ध नाही तर त्या भजनाला आहे महत्व नाही महाराज. प्रेमाविन भजन नाकाविन मोती अर्थाविन पोथी वाचून काय. त्याकरता भजनामध्ये मनापासून प्रेमाने अंतकरणातून भजन पाहिजे. असं जर भजन घडलं ना तर त्या ठिकाणी तो भगवान परमात्मा कोणालाच त्या ठिकाणी त्या भगवान परमात्म्याचं भजन करणाऱ्याला त्याच्याकडे गेल्यानं तो कोणालाच विमुख पाठवत नाही. अभंगाचा तिसरा चरण. येथे नाही झाली कुणाची मिरास, कुणाची मिरास. येथे नाही झाली कुणाची झाली कुणाची मिरास, कुणाची मिरास. इथे नाही झाली कुणाची मिरास, कुणाची मिरास. इथे नाही झाली कुणाची मिरास, कुणाची मिरास. इथे नाही झाली कुणाची मिरास, कुणाची मिरास. आलयाच कास कृपेची, आलयाच कास, आलयाच कास, आलयाच कास, कोणाची निरास. कोणीही महाराज भगवान परमात्म्याकडे जा, कसल्याही प्रकारची अपेक्षा घेऊन जा, कुठल्याही प्रकारची अपेक्षा घेऊन जा. उपमन्या कारणे का धावशी लवलाही, पाजी प्रेम पाना क्षीरसागरा ठाई. तो उपमन्यू फक्त कशा करता गेला, क्षीराची वाटी एका वाटी करता भगवान शिवाकडे गेला महाराज. भगवान परमात्म्याने त्याला क्षीराचा सागर देऊन टाकला. जा म्हणते तुला काय घ्यायचं ते. उपमन्यू पुढे धुलचटी ठेवली जैसे. धुलचटी म्हणजे भगवान शिवाने त्या ठिकाणी समुद्र ठेवला. आणि म्हणून कोणी कशाही भावनेने जा. भगवान परमात्मा येथे नाही झाली कोणाची निराश, आल्या याच कास कृपेविषयी. याच कोणत्याही अपेक्षेने त्या भगवान परमात्म्याकडे आला महाराज, तिथे त्याच्याकडे अपेक्षा भंग होत नाही. भृगु ऋषी आला, भगवान परमात्म्याने छातीवर लात मारली, पण भगवान परमात्म्याने त्याला दूर केलं नाही महाराज. त्याचं चिन्ह म्हणून आपल्या हृदयावर ठेवलंय. श्रीवत्सलांचन हृदय विलांचन दीन दया घन रे. भगवान परमात्मा कोणत्याही अपेक्षेत भगवान परमात्म्याकडे जा. येथे नाही झाली कोणाची निराश, आल्या याच कास कृपेविषयी महाराज म्हणतात.
नव्हे नव्हे तो भगवान परमात्मा आपल्याकडे येणारा गरीब आहे का श्रीमंत आहे का राजा आहे का रंग आहे हा सुद्धा भेद पाहत नाही अभंगाचा शेवटचा शरण तुका म्हणे ते नाही तुझी परी तुका म्हणे ते नाही तुझी परी तुका म्हणे ते नाही तुझी परी तुका म्हणे ते नाही तुझी
चिंतनी अंतरा न बढ़ावा